नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार असलेल्या प्रियदर्शनी उईके यांनी सहकुटुंब बाजोरिया नगरातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आईसोबत त्या मतदान केंद्रावर पोहोचल्या। तत्पूर्वी कुटुंबियांनी त्यांचे औक्षवण केले। आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन प्रियदर्शनी उईके यांनी मतदान केले। यवतमाळकर मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे आवाहन मंत्री अशोक उईके यांनी केले। तसेच प्रियदर्शनी उईके यांनी मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करीत विरोधी पक्षातील उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। आज मतदान आहे आणि मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे। तर सर्वांना आवाहन करते की आज मतदान करा आणि राईट टू वोट्स जे सर्वांना कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे हे सर्वांनी यूज करावं। आज नाही तर विरोधी पक्ष आहे आणि एक ऑपोजिट पार्टी असणं गरजेचं आहे इलेक्शनमध्ये। तर त्यांना ऑल द बेस्ट म्हणते आणि पुढल्या काळासाठी आम्ही सोबत काम करू अशी शुभेच्छा देते। विजय माझाच होईल असं मला आत्मविश्वास आहे। मतदान हे लोकशाहीचा उत्सव आहे आणि मतदानामुळे देशाची लोकशाही बळकट होते। त्यामुळे यवतमाळ शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की या मतदान लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सामील व्हावं, सर्वांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो। यवतमाळ शहराचे मतदार बंधू भगिनींना माहीत आहे का शहराच्या विकासासाठी, शहराची दृष्टी, व्हिजन आणि मिशनसाठी कोणाला निवडून द्यायचं शहरातल्या मतदार बंधू आणि भगिनींना निर्णय घेतलेला आहे। अधिकाधिक मतदान करून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, जल्लोष करावं असं आवाहन करतो।